किसान योजना आणि नमो सन्मान योजना यासाठी नियम बदलले आहेत. तर नवे नियम कोणते आहेत आणि कोणते शेतकरी ठरणार पात्र आणि कोणते शेतकरी ठरणार अपात्र हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. केंद्र सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सहकार्यांना सहाय्य करण्यासाठी विविध योजना चालवत आहे. यासाठी PM किसान सन्मान निधी योजना ही अतिशय लोकप्रिय बनली आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 3 टप्प्यात 6,000 रुपये थेट बँकेत दिले जातात. केंद्र सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेनंतर महाराष्ट्र सरकार देखील पात्र शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणेच आर्थिक मदत करत आहे. नुकताच 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी या दोन्ही योजनेचा हप्ता जाहीर केला आहे. तर दोन्ही योजनांसाठी कोणती नवीन नियमावली जाहीर झालेली आहे हे आपण पाहूया. या दोन्ही योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्राची PM किसान योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो सन्मान योजना यासाठी नवीन नियमावली शासनाकडून लागू करण्यात आली आहे. यानुसार वारसा हक्क वगळता ज्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच आता PM किसान योजनेसाठी नोंदणी करताना पात्र शेतकऱ्यांना पती, पत्नी आणि मुलांचेही आधार कार्ड जोडावे लागणार आहे. तसेच 7 बाऱ्यावर नाव असणाऱ्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाकडून लागू करण्यात आलेल्या या नव्या नियमानुसार लाभार्थीच्या यादीतून अपात्र शेतकऱ्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर नवीन नियमावली का लागू केली? केंद्र शासनाने 2019मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने PM किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेत 2019 पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमिनीची नोंद असेल अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पती-पत्नीपैकी एकाला आणि 18 वर्षावरील मुलांना लाभ घेता येत होता. परंतु 2019 नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर असल्याने पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शन आले. त्यामुळे शासनाकडून ही नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तर कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार हे आपण पाहूया. नव्या नियमावलीनुसार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे निधन झाले असेल आणि वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल तर त्या पती-पत्नीपैकी एकच या योजनेसाठी पात्र असेल. शिवाय सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करत असलेले अथवा कर भरत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.